अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून पुन्हा एकदा वाढलाय। होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। होर्मुझचा जलमार्ग हा या तणावाचं कारण आहे। इराणचं या सामुद्रधुनीवर नियंत्रण असल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम झालाय आणि अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केलाय। अमेरिका लवकरच होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेची आणि संचालनाची जबाबदारी आपल्या नियंत्रणाखाली घेऊ शकतं। तसंच या मार्गाच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सैन्य आता विनामूल्य काम करणार नाही, त्यासाठी विविध देशांकडून मोठा मोबदला आकारला जाईल असं ट्रम्प म्हणाले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं वर्चस्व असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर 20% सुरक्षा कर किंवा टोल लावण्याची खळबळजनक घोषणा केली आहे। अमेरिका या व्यापारी मार्गाचं रक्षण करणार आहे आणि त्यासाठी हा खर्च आकारला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि तेल आयातीवर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकी काय घोषणा केली आहे ती अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया। होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इतर सर्व देशांच्या मालवाहू जहाजांमधील मालाच्या एकूण मूल्यावर म्हणजेच व्हॅल्यू ऑफ कार्गो 20% इतका प्रचंड टोल आकारला जाईल असं त्यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी घोषित केलंय की अमेरिका आता या अत्यंत संवेदनशील सागरी मार्गाचं रक्षक म्हणजेच गार्डियन एंजल म्हणून काम करेल आणि या मार्गावरून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना सुरक्षा पुरवण्यासाठी लागणारा खर्च हा 20% टोलमधून वसूल केला जाईल। इराणची जहाजं किंवा त्यांच्या ग्राहकांना या सामुद्रधुनीतून वाहतूक करायला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। इराण वगळता इतर सर्व देशांना सुरक्षित प्रवासासाठी हा टोल देणं बंधनकारक असेल असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। आता या सगळ्याचा भारतावर काय आर्थिक फटका होऊ शकतो किंवा भारताला काय आर्थिक फटका बसणार आहे, तर तेल आयात प्रचंड महागणार। भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी LPG CNG गॅसपैकी एक मोठा हिस्सा याच होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतात येतो। 20% अतिरिक्त टोल लागला तर भारताची तेल आयात बिल हे अब्जावधी डॉलर्सनं वाढू शकतं। दुसरं म्हणजे देशात इंधन दरवाढ होऊ शकते आणि महागाई वाढू शकते। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आधीच प्रति बॅरल $100च्या पार गेल्या आणि त्यात जर 20% टोलची भर पडली तर भारतात पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅसचे दर हे गगनाला भिडू शकतात, ज्यामुळे मालवाहतूक महाग होऊन देशांतर्गत बाजारात सर्वसामान्य वस्तूंची महागाई अर्थातच प्रचंड वाढेल। तिसरं म्हणजे निर्यातीला मोठा फटका बसू शकतो। भारत हा सागरी मार्गाचा वापर करून आखाती देश आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूंची निर्यात करतो। या अतिरिक्त खर्चामुळे भारतीय उत्पादनांची किंमत वाढेल आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय कंपन्यांना स्पर्धा करणं कठीण होईल। भारतीय रुपयावर दबाव सुद्धा येऊ शकतो। तेल आयातीसाठी भारताला जास्त डॉलर्स मोजावे लागतील, ज्यामुळे देशाची व्यापार तूट अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमालीचा कमकुवत होऊ शकतो। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दोन्ही देशातील कराराचं उल्लंघन केल्याचा एक गंभीर आरोप केलाय। ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार 18 जून रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, मात्र त्यानंतर इराणने त्या करारातील अटींचं पालन केलं नाही। पुढे ट्रम्प यांनी इशारा देत म्हटलंय की आम्ही त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई करू शकतो। इराणला आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या कमकुवत करण्यासाठी संपूर्ण होर्मुझ सामुद्रधुनी आम्ही स्वतः चालवू शकतो। डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की आम्ही त्या मार्गाचं रक्षण करू, पण त्यासाठी आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत। त्यामुळे भारत, चीन, जपान, युरोपियन देश मध्य पूर्वेतून तेल आयात करण्यासाठी होर्मुझ मार्गाचा वापर करणाऱ्या इतर देशांना अमेरिकेकडून सुरक्षा हवी असेल तर त्यासाठी आर्थिक मोबदला द्यावा लागू शकतो। ट्रम्प यांच्या विधानानुसार सुरक्षा शुल्क जर दिलं नाही तर देशाच्या जहाजांच्या संरक्षणाची हमी दिली जाणार नाही। या ट्रम्प यांच्या विधानामुळे इराणवर दबाव आणण्याची नवी रणनीती समोर आल्याचं हे मानलं जातंय। आतापर्यंत इराणने अनेकदा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची किंवा तिथून जाणाऱ्या जहाजांना अडवण्याची धमकी देत जागतिक स्तरावर दबाव निर्माण केला, मात्र अमेरिकेनं प्रत्यक्षात होर्मुझ सामुद्रधुनीवर लष्करी नियंत्रण मिळवणं तितकं काही सोपं नाहीये, कारण या भागावर इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स या शक्तिशाली लष्करी दलाचा प्रभाव आहे। हे दल जे आहे ते होर्मुझमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप रोखण्यासाठी सक्षम मानलं जातं, त्यामुळे अमेरिकेसाठी होर्मुझवर नियंत्रण मिळवणं कठीण असणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यामुळे इराणनं संताप व्यक्त केलाय।
इराणकडून अमेरिकेला इशारा दिला आहे की होर्मुझचं व्यवस्थापन करण्यामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप मान्य करणार नाही, असं इराणकडून सांगण्यात आलंय. इराणने स्पष्ट केलंय की होर्मुझमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप कधीच स्वीकारला जाणार नाही. जर अमेरिकेनं हस्तक्षेप केला तर कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल. अमेरिकेला या युद्धात इतर देशांनी साथ दिल्यास ते देखील या युद्धात सहभागी आहेत असं मानलं जाईल, असं इराणनं ठणकावलंय. इराणने ट्रम्प यांच्या या घोषणेचा तीव्र निषेध केलाय आणि हा आमचा सागरी मार्ग आहे आणि आम्ही अमेरिकेला एक पैशाचाही कर गोळा करू देणार नाही, असा इशारा देण्यात आलाय. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशननं अशा आंतरराष्ट्रीय जलमार्गावर सक्तीचा टोल लावण्याच्या अमेरिकेच्या कायदेशीर अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतासाठी सकारात्मक बाब म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या मुत्सद्देगिरीमुळे इराणनं यापूर्वी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला होता. मात्र आता अमेरिकेनं थेट या मार्गावर ताबा मिळवून 20% टोल वसुली सुरू केली तर भारताला रशियासारख्या इतर देशांकडून तेल आयात वाढवावी लागेल किंवा अमेरिकेशी राजनैतिक पातळीवर चर्चा करून भारतीय जहाजांसाठी या टोलमधून सूट मिळवावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.